श्रेणीतील अगदी क्वार्टर फायनल 2चा सामना जिथे चिंतामणी उमळा फाटा आणि आझाद वसई या दोन संघादरम्यान होणारी लढत जी मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळते. तर पहिलं षटक जे हाताळण्याकरिता विशाल, तर अमित घाटाल आणि तन्मय गोंड चिंतामणी क्रिकेट क्लब उमळा फाटा या संघाकडनं अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. लेट्स प्लेचा इशारा. पहिला चेंडू बॅकची एज फ्लाय स्लिप कडे ट्रॅव्हल झाला आणि स्वतःला संपूर्ण झोकून दिलं. अगदी थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाने गुटकाट. विकेटचं झालेलं पतन पहिल्या चेंडूवर, पहिल्या विकेटचं पतन गॉन. लेंथ आणि लाईन त्यामध्ये असलेली ही ॲक्युरसी पहा. आउटसाइड ऑफ ही लेंथ होती. बॅटची हळुवारपणे एज लागली आणि तडमानमध्ये अतिशय चांगलं वर यावेळेस पाहायला मिळतंय. बॅकफुटवरनच ग्लान्स करण्याचा प्रयत्न आणि अतिरिक्त उसळी देखील होती या चेंडूकडे. आणि काय एफर्ट्स आहेत. कॅचेस विन द मॅचेस ही फार महत्वाची भूमिका आणि ही भूमिका अदा करत असताना अगदी आपण पाहत आहे बॅटची बाहेरची गडा आणि तडमानच्या दिशेने सुरेख पद्धतीचा झेल. या अगोदर आपण सागर माळी यांना ऐकलत मायक्रोफोनवरनं आणि लागोपाठ मात्र या स्पर्धेमध्ये त्यांचा देखील आवाज जो आपल्याला पाहायला मिळतोय संदीपजी गावंड सर, त्यांचा देखील खूप खूप धन्यवाद. आणि संपूर्ण आमचे आई मरुदेवी स्पोर्ट्स राजवलेकर आणि व्यासपीठावर उपस्थित संपूर्ण मान्यवर त्यांचं पुन्हा एकदा या अंतिम रचनेमध्ये सहर्ष स्वागत आहे. डीबीएन लाईव्ह नेटवर्कवर हे थेट प्रक्षेपण आपण पाहता या स्पर्धेचं. आज अंतिम रजनी. नंबर बॅटर तुलसीराम सांबरे, न्यू बॅटर इन. स्विचचा फटका जरूर खेळायचा होता परंतु इम्पॅक्ट थोडंसं गेस्ट्या सोडून जाणार. आउटसाइड ऑफ ही लेन पंच वळतायत. जयेंद्र भागे यांना आपण पाहू शकाल आणि सुरेंद्रजी घाटाळ तर वैभव दुम ही 3 ऑफिशियली पंचांची जोडी या स्पर्धेकरिता आपल्याला पाहायला मिळते. आमचे साथी स्कोरर आमच्या समवेत रोहितजी सुतार, त्यांचं देखील स्वागत करूया. तदनंतर डीबीएन लाईव्ह नेटवर्कची टीम आम्हाला पाहायला मिळते. नयनजी तांडेल आणि आमचे दोन्ही कॅमेरामॅन त्यांचं देखील सहर्ष स्वागत. केवल मांगेला आणि हर्षल वांगेला या दोघांचं स्वागत. 1 या अंकांवर धावफलक. प्रेक्षकांच्या माहितीकरिता क्वार्टर फायनल 2चा सामना जिथे चिंतामणी उमळा फाटा संघ जो फलंदाजी करतोय आणि आझाद वसई क्षेत्ररक्षण करत असताना पॉवर प्लेचं बंधन आहे. आणि पहिलं षटक ज्या पॉवर प्लेच्या बंधनामध्ये आपण पाहताय लेफ्ट हँडर फलंदाज जो मैदानाच्या दिशेने तन्मय गोंड या फलंदाजाला आपण पाहताय. अकुटप्याची लेन थोडासा ग्लान्स करायचा होता या चेंडूला परंतु अतिरिक्त बाउन्स त्याने बीड झाले आणि सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता. पहिली मॅच जी क्वार्टर फायनल 1ची आणि परिपूर्ण त्यामध्ये डॉमिनेशन दाखवलं न्यू स्टार वसई या संघाने आणि अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजीचा नमुना जो पेश केला गेला न्यू स्टार वसई या संघाकडनं. 1 अंकांवर धावफलक आहे. 3 चेंडूंचा खेळ जो अधोरेखित झालाय. ऑन साइडला आता कनेक्शन प्रॉपरली बनलंय. बॅकफुटला जाऊन जागा बनवली. वेट परिपूर्ण ट्रान्सफर होत असताना मिड विकेट सीमारेषा पार मिळतील यावेळेस तन्मय गोंडच्या बॅटमधनं परिपूर्ण धावा 6 षटकार. काय स्ट्रोक आहे. वेट पहा कशा पद्धतीने अगदी परिपूर्ण केलाय की बॅकफुटला सुसज्जित होते. त्या लेंथ करिता अगदी वेट करत होते. याला आपण म्हणू शकाल वाट बघितली आणि वाट लावली. सरळ चेंडू मिड विकेटला निघून गेला 6 धाब्यांकरिता. या 6च्या साह्याने या 6च्या मदतीने धावगतीची एकंदरीत जाऊन पोहोचेल 7 या अंकांवर. परिपूर्ण हा शॉट आहे कारण की प्रत्येक चेंडूकडे तुम्हाला ते धैर्य आणि ती स्टेबिलिटी ठेवावीच लागणार आहे आणि त्या पद्धतीने हा स्ट्रोक जो विशेष करून यावेळेस पाहायला मिळाला तन्मय गोंडच्या बॅटमधनं हर हुन्नरी प्रहार. 7 रन्स ऑन अ कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. पॉवर प्लेचं बंधन आहे म्हणून ठाऊक आहे. इथून आझाद वसई संघ देखील प्रयत्न करतोय परंतु चिंतामणी उमळा फाटा संघाची सुरुवात त्या पद्धतीने चांगली झाली नाही परंतु तन्मयला जशी स्ट्राईक मिळाली दुसऱ्या चेंडूकडे आलेला हा मोठा प्रहार. सरवाटचा उपयोग जरूर केला जातोय. फटका अधिकाधिक उंच आहे. जितका अधिकाधिक उंच परंतु काय वर्क हो. एका हातामध्ये हा झेल पकडला गेलाय. निशांत घरत त्या दिशेने सुसज्जित होते. होप्स परिपूर्ण हारले होते परंतु क्रिकेटच्या पटलावर आपण नेहमी म्हणतो हिम्मत हारली तरी चालेल परंतु हिमतीने कधीच हारू नका आणि हे वर्क पाहणं योग्य आहे. ऍक्शन रिप्ले जो इंटरेस्टिंग असेल पहा. फटका पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाले. तदनंतर पिक केलं या चेंडूला. वाईडिश कॉर्नर सीमारेषा पार. चेंडू जरूर निघून जात होता परंतु पहा एका हाताने या झेलला कन्वर्ट केला आणि काय वर्क आहे. ऐसे कॅच लपकते नाही जरूर चिपकते. विकेटचं पतन. फलंदाज होईल बाद. हा दुसरा धक्का गॉन.
थँक्यू. डेफिनेटली आयोजन अगदी एक नंबरच्या स्तरावरच आहे, कारण की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अगदी सिंहासनावर वसलेला तुरा म्हणजेच एक रजनी स्पर्धा आणि ती या पद्धतीने व्हावी आणि आजचा दिस गोड व्हावा म्हणूनच ही स्पर्धा जी उंच शिखर गाठत असताना पाहायला मिळते. हुकच्या फटक्यामध्ये परावर्तित जरूर केलंय, परंतु शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहे. विकेटचं पतन इथून होईल का? पंचांकडे अगदी आशाभूत नजरेने जरूर पाहिलं जात आहे. पंच आपल्या मताशी ठाम आहेत. जेव्हा जेव्हा तुम्ही अपील कराल तेव्हा ती मुख्य पंचांकडे करा आणि या सर्व काही गोष्टी फार महत्वाच्या. लेग बायचा इशारा जरूर दिलाय पंचांकडनं. एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्डवर मिळणार आहे आणि एक अतिरिक्त धावेच्या साहाय्याने धावगती जाऊन पोहोचेल. रोहित दर्शवतायत 8 रन्स ऑन अ कार्ड, 8 या अंकांवर धावगती. पहा, या षटकाची सुरुवात जी विकेटने झाली तदनंतर एक षटकार जरूर आपल्याला पाहायला मिळाला, परंतु तन्मय एक चांगल्या क्षेत्ररक्षणाचा जरूर शिकार झाला. ॲक्शन रिप्ले जो विशेष करून आपण पाहू शकाल. म्हणून मी म्हटलं जेव्हा जेव्हा तुम्ही अपील कराल ना ती मुख्य पंचांकडे करा. 2 लेग बाईज आतापर्यंत या अगदी षटकागणिक विशेष करून पाहायला मिळाल्या. बहुसंख्येचे रेकॉर्ड्स आहेत ना यंदाच्या सीझनमध्ये, ते देखील पाहणं होतं, कारण की या स्पर्धेमध्ये पहिल्याच दिवसामध्ये 5 षटकार देखील लागलेले आहेत. हा देखील रेकॉर्ड राहुल गोंडच्या नावावर आहेत. कालच्या दिवसामध्ये देखील 6 चेंडूगणिक 6 षटकार लागलेले आहेत. हा देखील एक लेखाजोखा आहे आणि सर्वाधिक धावसंख्या जी निश्चित स्वरूपाने रोहित आमच्यापर्यंत पोहोचवतील की किती आहे प्रत्येक विशेष अँगलने मात्र दाखवली जाते, परंतु त्या गोष्टीची अवलोकन मी करेन की अपील जी फार महत्वाची होती, जी तुम्हाला समोरच्या पंचांकडे करायची होती. आता पॉवर प्लेचं बंद नटलंय. इथून क्षेत्ररक्षक जे 38 सर्कलच्या बाहेर जाताना इथून पाहायला मिळतील. सेकंड स्पेलला होईल सुरुवात. निखिल बुजड या सेकंड स्पेलकरिता गोलंदाजी मार्कवर इथून आणला गेलाय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहताय. स्वीपर कव्हर डीपमध्ये घेतलं गेले. लॉंग आपण लॉंगन आपण पाहताय. वाईडिश कावकन सीमारेषा लगत बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग मिड विकेट लेग क्षेत्ररक्षक स्थित आहे. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग आणि तदनंतर पॉईंट रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. सरबाटचा उपयोग जरूर केला गेलाय, परंतु फटका अधिकाधिक उंच. क्षेत्ररक्षक जजमेंट करतात आणि अचूकतेचं हे जजमेंट आहे. विकेटचा सिलसिला परिपूर्ण सुरू आहे आणि या मॅच मध्ये आता आझाद वसई संघ थोडासा मजबूत पकड निर्माण करत असताना फलंदाज येत आहेत. फलंदाज परतीच्या प्रवासाला जात आहेत. जणू काही ये रे माझ्या मागल्या गॉन. आयोजन आई मरुदेवी राजावळी संघाचं आयोजन आहे. थँक्यू. पहा, विकेटवर तुम्हाला थोडासा अवधी आणि टाइम हा स्पेंड करावाच लागणार आहे, कारण की प्रत्येक चकाकणारं हे सोडं नाहीये. तितकासा वेळ तुम्ही द्यावा लागेल. आल्या आल्या मोठे स्ट्रोक खेळण्याचा मानस जरूर आहे इथून फलंदाजांचा, परंतु फटके फसत असताना आणि आता चांगली गोलंदाजी निखिलकडनं. बॅटची एज शिकवण घेणं फार महत्वाची भूमिका आहे. थोडीशी नशिबाची साथ जरूर मिळालंय. धाबा कशाही पद्धतीने हो धाब्यांचं स्वागत करेल यावेळी चिंतामणी उमेळा फाटा हा संघ. तितकासा फटका कॉन्फिडन्स युक्त नव्हता, परंतु कन्व्हिन्सिंगली धावा मिळतील 4च्या रूपाने. चौकार. थँक्यू. पा बॅटची बाहेरची कडा लागली आणि थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक जरूर प्रयत्न केले, परंतु हुलकावणी दिली चेंडूने आणि सरळ लॉंग स्टॉप रिझनला निघून गेला. थर्डमॅनच्या क्षेत्रातनं या 4 धावा येत आहेत. 12 रन्स ऑन कार्ड, 12 या अंकांवर धावफलक. आझाद वसई संघाने चांगल्या पद्धतीची अगदी पकड मजबूत तर केले, परंतु क्रिकेटच्या पटलावर वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि बॅक टू बॅक बाउंड्रीजने अगदी आता ही वेळ बदलायला झाली आहे सुरुवात. थोडासा फटका यावेळेस अगदी आपण पाहता ऑन साईडला परावर्तित केला गेला आणि फाईन लेगचं क्षेत्र खाली आहे. खाली क्षेत्रामध्ये खेळण्याचं मिळेल बेनिफिट. सीमारेषा पार. आणखी एक दर्जेदार चौकार. फाईन लेग क्षेत्रामध्ये हा चौकार येईल आणि या 4च्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 16 या अंकांवर. हा फटका पहा तितकासा अगदी टायमिंग जुळू शकलं नाही, परंतु या धावेंचं स्वागत करेल टीम चिंतामणी उमळा फाटा हा संघ. निखिल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस कंट्रोल लॅप्स आणि कुठेतरी आता हे कंट्रोल थोडंसं फलंदाजांना देखील मिळणार आहे. बाईचा इशारा देखील आलाय. नोचा इशारा. सर्व काही गोष्टी अगदी या चेंडूगडी घटित होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. इट्स अ बीमर बॉल.
आणि आता फ्रीडचे सिग्नल हे मैदानाच्या दिशेने होतील ऑन. कुठेतरी हे कंट्रोल तुमच्या वैयक्तिक आयुष्यात देखील फार महत्वाचं आहे. कंट्रोल तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर, कंट्रोल तुमच्या वैयक्तिक शब्दांवर आणि कंट्रोल तुमच्या खेळाच्या माध्यमानं हे तितकाच गरजेचं आहे. फ्रीडचे सिग्नल मैदानाच्या दिशेने ऑन होतील. 18 रन्स ऑन अ कार्ड. 3 धक्के आतापर्यंत बसले गेलेत. 1.3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. ऑन साईडला खेळायचं जरूर होतं, परंतु सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे निघून जाईल आणि निर्धाव चेंडूची सांगता जी इथून पाहायला मिळते डॉट बॉल. फ्रीडचा चेंडू होता जरूर, परंतु त्यावर मोठा स्ट्रोक येऊ शकला नाही. पहा चेंडू पहा, टप्पा पडल्यानंतर मिडल स्टिक वरनं अगदी चेंडू सरळ यस्ती रक्षक यांच्या हातखंडामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. 18 धावा ज्या आतापर्यंत स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत आणि 3 गडी बाद. बॅकअप दिले जरूर आहे. स्लाइड झालाय चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, बराचसा गॅप आहे. चेंडूने वेग धारण केलाय. नो चान्स फॉर द फिल्डर. थ्रू दी पॉइंट निघून जाईल चेंडू जमिनीला गुदगुल्या करत. 4 धाब्यांमध्ये परावर्तित. चौकार. थँक्यू. पा सिच्युएशन कशी असो, त्या सिच्युएशन मधून तुम्हाला तुमच्या संघाला काढता आलं पाहिजे आणि म्हणूनच इथून पार्टनरशिप बिल्ड तर करायचे, परंतु धावेंचा सिलसिला आणि जो स्ट्राईक रेट आहे ना तो देखील तुम्हाला मेंटेन ठेवायचा आहे आणि त्या गतीने आतापर्यंत हा खेळ होत असताना 22 अंकांवर धावफलक. सरबाटचा उपयोग तर जरूर केलाय. फटका तितकासा टायमिंग जुळू शकलं नाही आणि वाईड इश्कावकनं सीमारेषा लगत पकडले जातील. बॅक टू बॅक बाउंड्रीज तर आल्या होत्या या षटकागणिक, परंतु ज्या गोष्टीची मी अवलोकन केली की स्थिरता हवी होती, म्हणून मॅच्युरिटी दर्शवणं फार महत्वाची भूमिका आणि इथे विकेट मिळाली. एन मोमेंटला फलंदाज सेट जरूर झाले होते, परंतु बाद व्हावं लागेल. हा फटका पहा, थोडासा मिसटायमिंग स्ट्रोक, जे वेट होतं ना ते थोडंसं बाकफुटलाच राहिलं आणि जिथे वाईट इश्कावकनं सीमारेषा लगत अचूकतेने हा झेल झाला कन्वर्ट. विकेट मिळाली, फलंदाज बाद. थँक्यू. 22 या अंकांवर हे धावफलक जे इथून पाहायला मिळते. नरेश देसले आता इथून नव्याने पाटर जे मैदानाच्या दिशेने इथून पाहायला मिळतात, तर नव्याने गोलंदाज क्रिश. आता एक गाणं तर फेमस झालं, क्रिश का नाम आणि क्रिश का गाना सुनेगा, त्याच अवलोकनेने अगदी क्रिशला आपण पाहताय जो मैदानाच्या दिशेने 22 धावाच्या आतापर्यंत स्कोर काढवर आहेत. 12 मे पासून अगदी या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आज अंतिम रजनी आहे. एक जे स्वप्न पाहिलं होतं की आपल्या असोसिएशनच्या खेळाडूंना मात्र एक नाईट स्पर्धा मिळावं आणि एक गोड प्लॅटफॉर्म जे विशेष करून निर्माण करून दिले, म्हणून संपूर्ण आई मरुदेवी स्पोर्ट्स राजावलीकरांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. आणि महत्वाचं अगदी जे मैदान गंगाधर आप्पा मालजी भुईर मैदान टिवरीचं, आणि त्यांचं देखील तितकंच धन्यवाद. सरबाटचा उपयोग हा जरूर केला गेलाय. फटका अधिकाधिक उंच, तो क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येत असताना गुटकॉट. विकेटचा सिलसिला जरूर जारी आहे आणि आता आपण म्हणू शकाल की हळूहळू चिंतामणी क्रिकेट क्लब उमेळा फाटा या संघाची गाडी पटरीवरून खाली उतरत असताना 5वा धक्का 22 या अंकांवर गॉन. थँक्यू. आयुष्यात सक्सेसफुल होण्याचा सर्वात महत्वाचा कानमंत्र काय, तर तो जो स्वतःवरचा आत्मविश्वास. म्हणून सेल्फ कॉन्फिडन्स नावाची गुरुकिल्ली ही तुम्हाला नेहमीच क्रिकेटच्या पटलावर ही जिवंत ठेवावी लागते. कुठेतरी अगदी या नुकताच विकेट गेले होते आणि त्यामधनं शिकणं हे फार महत्वाचं होतं. कुठेतरी मोठा स्ट्रोक खेळण्याचा मानस झाला आणि विकेटचा सिलसिला हा जारी आहे आणि जवळजवळ अर्धा संघ हा तंबूच्या आशयाला आहे. 22 धावा या आतापर्यंत स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. 2.1 चेंडूंचा खेळ जो समाप्त झालाय. खोलवर लेंथ आहे. आता हे तुम्हाला पाहायला मिळणारच आहे. गुरु सामरे एकेंड आपण पाहताय नव्याने बाटर जो मैदानाच्या दिशेने थोडासा हवी होत असताना या मॅच मध्ये आझाद वसई. तुमची गोलंदाजी ही तुमच्या संघाची ताकद आहे, म्हणून गोलंदाजांचं महत्व हे तितकंच आहे क्रिकेटच्या पटलावर, कारण की गोलंदाज विन द टुर्नामेंट हे नेहमीच आपण पाहिलंय. बाहेरच्या दिशेने लेन चांगले आहे. पहा नॅचरल अँगल किती महत्वाचा आहे. टप्पा पडल्यानंतर हळूवारपणे चेंडू थोडासा कट झाला, तदनंतर रिव्ह्यू घेतला गेलाय. आता मात्र पंचांच्या अगदी या चॅलेंज केलं गेलं, या डिसिजनला चेक केलं जाईल.
वाईट आहे की नाही या सर्व काही गोष्टी ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर जो विशेष करून इथून पाहायला मिळतोय. चेक केलं जात आहे अगदी आमचे डिजिटल ऑपरेटर DBN लाईव्ह नेटवर्कची टीम. आज अंतिम रचनी आहे या स्पर्धेचे आणि क्वार्टर फायनल आणि सेमीफायनल फायनलचे सामने. इट्स अ फेअर बॉल. सो पंचांनी जो डिसिजन दिलेला तो योग्य होता आणि रिव्ह्यू सुद्धा गमावलाय गोलंदाजी करणाऱ्या संघाने. एकंदरीत 22 डबल नेल्सन या आकड्यावर ही धावफलक जे विशेष करून पाहायला मिळतंय. 22 अंकांवर धावगती. सरबॅटचा उपयोग जरूर केला जातोय. क्षेत्ररक्षक होईल आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळणार आहे. या सिंगलच्या मदतीने या सिंगलच्या साह्याने धावगतीचे एकंदरीत जाऊन पोहोचेल 23 या अंकांवर हे धावफलक जे अधोरेखित आहे. मध्यंतरी चांगल्या पद्धतीने बाउंड्री शोधल्या होत्या परंतु विकेटचा सिलसिला हा रेग्युलरली आणि कंटिन्युअसली जारी आहे. ओहो बरोबर 2 पायांच्या मधोमध चेंडू ट्रॅव्हल होत असताना सरळ चेंडू या स्थिरक्षकांच्या हातखंडामध्ये. वेग देखील आहे आणि चांगल्या पद्धतीची ऍक्युरेसी देखील आहे. क्रिश ख्युव्रे या गोलंदाजाला आपण पाहताय. क्रिशने आज क्षेत्ररक्षण देखील सुरेख पद्धतीने केलं आणि त्याच क्रिशला आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर आतापर्यंत चांगली ऍक्युरेसी दर्शवली आहे. आडवा पट्टा जो इथून यूज केला गेला आणि सरळ चेंडू यस त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता. अतिशय चांगल्या पद्धतीचं हे षटक राहिलं. फक्त आणि फक्त एक धाव या षटकामध्ये खर्च केली आणि महत्वपूर्ण एक विकेट देखील मिळवला. म्हणून म्हटलं की पार्टनरशिप बिल्ड करणं ही फार महत्वाची भूमिका आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील शिकण्यासारख्या बऱ्याच काही गोष्टी आहेत. जिथे 24 धावा पहिल्या अगदी मॅच मध्ये आपण पाहिला म्हणजे आजच्या दिवसाकडे धावा कुठेतरी थोड्याशा थांबल्या गेल्यात. म्हणून खेळपट्टीवर तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागेल आणि सर्वात महत्वाचं तुमची सलामीची जोडी. या सलामीच्या जोडीला चांगल्या पद्धतीची सुरुवात ही करून द्यावीच लागेल कारण की 4 षटकांच्या सामन्यामध्ये तुमच्याकडे तितका जास्त वेळ नाहीये. म्हणून सर्वाधिक चांगल्यातला चांगला खेळ हा तुम्हाला इथून करून दाखवावा लागणार आहे. आणि टाळी क्रिकेटच्या पटलावर कधी एका हाताने वाजणार नाही. तुम्हाला तुमचा सांघिक खेळ हा योग्य पद्धतीने करून दाखवावाच लागेल. आता या स्लॉग ओव्हरला होते सुरुवात. करण भुजड या गोलंदाजाला पण पाहताय गोलंदाजी मार्कवर. बॅकअप दिले जरूर आहे. हा फटका फसेल आणि स्वतः यष्टिरक्षक या झेल खाली. अतिशय सुरेख पद्धतीचा झेल किरण बाराच्या माध्यमानं. इथे विकेटचं झालेलं पतन आणि विकेटचा सिलसिला हा जारीच आहे आणि थोडीशी स्थिती आता नाजूक होत असताना टीम चिंतामणी उमेळा फाटा या संघाची गॉन. वेलकम बॅक. हा फटका पहा कुठेतरी फसला गेला. थोडंसं वेट आहे ना जे फ्रंट फुटवर जाणं महत्वाची भूमिका होते आणि कुठेतरी बॅकफुटवरनच खेळलं. आता हे तुम्हाला पाहायलाच मिळणार आहे कारण की टेल एंडर्स बॅटर आहेत मैदानाच्या दिशेने. आता जवळजवळ 7व्या आणि 8व्या क्रमांकाचे बॅटर दीपेश नव्याने बॅटर जो मैदानाच्या दिशेनेतून पाहायला मिळतोय. धावसंख्या जाग्यावर स्थिर आहे. लगाम लावला गेलाय. सरकी शॉट जरूर खेळायचा होता. फॉलो केलं गोलंदाजाने. पहा थोडीशी ऑर्थोडॉक्स शैली आहे. हलकीशी लेन जी थोडीशी मागे ठेवण्याचा प्रयत्न आणि हळुवारपणे चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा स्पीड होतोय. म्हणजे आज गोलंदाजांना कुठेतरी थोडंसं बेनिफिट हे अधिक आहे. 23 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात आणि थोडंसं डगआउट देखील शांत आहे. चार्जअप करायचं असेल तर धावा बनवाव्या लागतील. तो स्ट्रोक पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न फॉलो केला. थोडीशी लेन पुढे ठेवली यावेळेस. अगदी एक सिंगल धाव शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. एक सिंगलच्या मदतीने एक सिंगलच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 24 या अंकांवर. हे धाव फलक जे इथून पाहायला मिळतंय. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल. इथून मॅच समाप्त झाल्यानंतर जेव्हा तुम्ही घराच्या दिशेने मार्गस्थ व्हाल ना तेव्हा काही गोड आठवणी डेफिनेटली बक्षीस पात्र आहेत प्रत्येक संघ. परंतु ज्या गोड आठवणी तुम्हाला या मॅच मध्येच ठेवाव्या लागतील आणि त्या जिवंत कराव्या लागतील. लिफ्ट केलं जात आहे. आता ही वेळ जी आहे ना ती वाट बघायची नाही वाट लावायची आहे.
ऑलरेडी धावा कमी आहेत आणि त्यामध्ये थोडंसं आपण म्हणू शकाल की दुधामध्ये निंबू पिळण्यासारखं काम केलं फलंदाजाने. ऑफ ब्रेक हा चेंडू जो हतकाचा टप्पा पडल्यानंतर कट झाला आणि सरप्राईज राहिले फलंदाज त्या दिशेने नरेश. डॉट बॉल. अक्रॉस द बॅटने जरूर खेळलाय. कनेक्शन आता योग्य त्या पद्धतीने जरूर जुळलंय परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलं आणि निखिलच्या हातखंडामध्ये हा सरळ आणि सोपा झेल. स्थिती मात्र गंभीर आहे आणि ते थांबायचं नाव घेत नाहीये. विकेटचं पतन गॉन. थँक्यू. क्रिकेटच्या पटलावर आपण नेहमीच म्हणतो ना, तुमचे प्रयत्न यशस्वी होत किंवा अयशस्वी होत, तुमच्या कार्याची प्रशंसा अथवा ना हो, तुम्ही तुमचे कर्तव्य हे निश्चित स्वरूपाने प्रामाणिकपणे केले पाहिजेत. जेव्हा मनुष्याचे कर्तव्य दक्षता आणि हेतूचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो ना, तेव्हा त्याचे शत्रू देखील त्याचं कौतुक करू लागतात आणि तेच काम अगदी करण भुजडने देखील केलंय. आतापर्यंत जर क्वार्टर फायनल 2 खेळतोय टीम आझाद वसई संघ, तर त्यामागचं कारण आहे करण भुजड, ज्याने अगदी खेळलेली ती मिनी इनिंग आणि मॅच मध्ये अगदी आपण पाहू शकाल फुकलेली ती जान. अक्रॉस द बॅटने जरूर खेळला जातोय. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. एक सिंगल धाव डबल करिता कॉल जरूर दिला गेलाय. किरण बारात अगदी चेंडूला जोपर्यंत फील्ड करतील बॅकअप येतंय आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न होत होता जरूर आणि फलंदाजाला ते बाद व्हावं लागेल. पहिल्या इनिंगचा खेळ तो इथून झालाय समाप्त आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर प्रथमतः फलंदाजी करत असताना टीम चिंतामणी उमेळा फाटा हा संघ जाऊन पोहोचलाय 26 या अंकांवर आणि अर्थातच विजय होण्याकरिता 27 धावसंख्येचा पाठलाग जो इथून करावा लागणार आहे. हा पाठलाग यशस्वीरित्याने होईल की नाही तो देखील पाहण्यायोग्य. घेऊया तुर्तास हलकासा ब्रेक. वळणार आहोत आपण डीजे कडे आणि तदनंतर लॉर्ड्सच्या प्रक्रियेकडे आपण वळणार आहोत. वेलकम बॅक. चला जे विजयी संघ आहेत नित्यसाई लोहियानगर आणि न्यू स्टार वसई आणि चालू सामन्यातील प्रतिनिधी लॉर्डची प्रक्रिया जी कंप्लीट केली जाणार आहे. नगरसेविका चषक 2026 आज अंतिम रजनी या स्पर्धेची जी विशेष करून आपल्याला पाहायला मिळते. वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत ऐमरोदेवी स्पोर्ट्स राजावली ब आयोजित नगरसेविका चषक 2026 सुरुवात जी अतिशय दिमागदार पद्धतीने झाली या स्पर्धेची. मला वाटतं या मैदानावर ही दुसरी रजनी स्पर्धा असावी. या अगोदर देखील 1 लाखाची स्पर्धा आणि तदनंतर आपल्या असोसिएशनच्या खेळाडूला आपल्या आदिवासी समाजाला थोडंसं पुढे नेण्याचं काम आणि एक स्पर्धा अशाही पद्धतीने व्हावी आणि ही खऱ्या अर्थाने एक सुरुवात आहे. अशाच पद्धतीच्या ज्या स्पर्धा आहेत त्या अधिकाधिक होणं हे तितकंच महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. आणि या खेळाच्या माध्यमानं मी नेहमीच म्हणतो की क्रिकेट हा एक खेळ नसून आता प्रत्येकाला एकवटण्याचं साधनच बनलंय आणि या प्रत्येकाला पोटाची भाकर ती देखील आज क्रिकेटने खऱ्या अर्थाने मिळवून दिलंय आणि तुम्हाला मी सर्व या क्रिकेटचे खऱ्या अर्थाने ऋणी आहोत. लहानांपासून थोरले असतील थोरल्यांपासून मोठे असतील सर्वांना क्रिकेटचं वेड हे प्रामुख्याने आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. म्हणून क्रिकेटचे आज खऱ्या अर्थाने आपण दर्दी नाही तर खऱ्या अर्थाने आपण ऋणी आहोत. सुरुवात होईल या सेकंड इनिंगला जिथे 27 धावसंख्येचा पाठलाग हा विशेष करून करायचा आहे. डीबीएन लाईव्ह नेटवर्कची टीम जी संलग्न आहे या वसई तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आणि खूप छान पद्धतीने हे कव्हरेज आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं काय जे आपल्या असोसिएशनच्या खेळाडूंमध्ये असलेलं डिसिप्लिन हे प्रामुख्याने प्रत्येक विभागामध्ये अगदी त्यांचा विचार आणि त्यांच्या नावाचा उल्लेख हा प्रामुख्याने सर्वात आधी केला जातो आणि ही आमची जी वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनची कार्यकारी मंडळी आहे त्या सर्वांचं तितकंच कौतुक आहे. अध्यक्षापासनं उपाध्यक्षापासनं सल्लागार असतील तदनंतर खजिनदार असतील आमचे संपूर्ण सदस्य असतील
आणि तदनंतर आमचे लाडके खेळाडू, कारण की खेळाडूंशिवाय मात्र या स्पर्धेला अगदी तितकी रंगत आली नसते. आणि खऱ्या अर्थाने जे आमचे शिस्तप्रिय खेळाडू आहेत आणि त्यांचं देखील तितकंच कौतुक. आणि ही जी सुरुवात आहे वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन आणि योग्य त्या पद्धतीने त्या सुरुवातीचा आज आपण म्हणू शकाल की एका वटवृक्षामध्ये परावर्तित झाले. आणि एक छानदार स्पर्धा, जी रजनी स्पर्धा आज आपण पाहत आहे मरुदेवी स्पोर्ट राजवली आज गंगाधर आप्पा मालजी भोईर मैदानावर, जे विशेष करून आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात होईल या सेकंड इनिंगला. लक्ष अवघं जरूर आहे, परंतु अवघं म्हणून चालायचं नाहीये. धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 27. पहिलं षटक विशाल करपडे. पहिला चेंडू किरण बारा, त्याला आपण पाहत आहे सरकी शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि सरळ चेंडू येस त्यांच्या मागे. एखादा दिवस असतो तुमच्या क्रिकेटिंग अगदी आयुष्यामध्ये की त्या आयुष्यात तुम्ही थोडंसं स्ट्रगल जरूर करता, परंतु हे स्ट्रगल लवकरात लवकर जर समाप्त करायचं असेल तर चांगल्या इनिंगची गरज आहे. किरण बारातला देखील बॅटची एज बाहेरची कडा लागली जाईल. शॉट थर्डमॅनला अगदी ॲक्युरसीने चेंडूला फील्ड केलं जाते. एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळणार आहे आणि या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्येला झाली आहे सुरुवात 1 या अंकाने. 2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 27 धावसंख्येचा पाठलाग. क्रिकेटच्या पटलावर आपण नेहमी म्हणतो छोटी धावसंख्या नेहमी डोकेदुखी आहे, परंतु याच पद्धतीने खेळावं लागेल. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठचा वापर. फक्त आणि फक्त गाईड केलं या चेंडूला. थ्रू दी पॉइंट चेंडू झालाय. रफू चक्कर. मिळतील धावा 4. थँक्यू. लोअर फुल टच चेंडू होता. जी गोलंदाजांची गती होती ना, त्या गतीला उपयोग केला आणि पॉइंट आणि थ्रू दी कव्हर यांच्या अगदी मधोमध खेळला गेला. सॉफ्ट हँड खेळला. 4 धावा मिळाल्या. बागपडला जाऊन थोडंसं कट करायचं होतं या चेंडूला, परंतु तितकासा जागा मिळाली नाही. थोडंसं फॉलो केलं गोलंदाजाने आणि सरळ चेंडू निघून जाईल यस्त्यांच्या मागे. निर्धाव चेंडूची सांगता. फुटवर्क नव्हतं, फक्त आणि फक्त मनगटाच्या साहाय्याने चेंडूला स्टेअर जरूर करायचं होतं. तितकंसं टायमिंग बसू शकलं नाही. डॉट बॉल. स्विचेटचा फटका जरूर खेळायचा आहे. सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे निघून जाईल. आणखी एक निर्धाव चेंडू. सिच्युएशन अगदी जर बनवायची असेल ना तर या मॅच मध्ये एकच गुरुमंत्र आहे, तो आहे डॉट बॉल. डॉट बॉलच्या साहाय्याने तुम्हाला विकेटचं कॉलम ते देखील टिक करावं लागणार आहे जर ही मॅच थोडीशी बनवायची असेल तर. आझाद वसई संघ गोलंदाजी आझादीनेच झाली. बॅटिंग करण्याची आवश्यकता आहे. कटकड्याचा माणस. बॅटची बाहेरची कडा आणि विकेट किपरचा सहारा. अतिशय योग्य त्या पद्धतीची लेन. जे डॉट बॉलचं प्रमाण होतं ना ते वाढू लागलं आणि प्रेशर सिच्युएशन मध्ये गेलेली महत्वाची विकेट. हा पहिला धक्का. टीम आझाद वसई या संघाला फलंदाज बाद. विकेटचं पतन गॉन. थँक्यू. क्वार्टर फायनल 2ची अगदी रंगत आपण पाहताय. पहिले षटक झाले समाप्त. 5 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. म्हणून म्हटलं मॅच बनवायची असेल तर इथून तुम्हाला चांगल्यातल्या चांगल्या पद्धतीची गोलंदाजी जी करावी लागणार आहे. यंदाच्या सीझनमध्ये बहुतांश रेकॉर्ड घडले असावेत वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत. कमीत कमी धावसंख्या ही तुम्हाला डिपेंड करायची आहे. आयुष्यात जर जोखीम पत्कराल तर यशाची पायरी चढण्याकरिता अगदी तुम्हाला ते बेनिफिट मिळणार आहे. म्हणून थोडंसं जोखीम हे पत्करावंच लागणार आहे. म्हणून बॅकअप करावं लागेल. थोडंसं चांगल्या पद्धतीचा खेळ इथून करावं लागणार आहे. किरण बाराचा खेळ आता एक एंडने कसा असेल ते देखील महत्वाचं आहे. विशालाला पण पाहत आहे. नव्याने बॅटर नॉन स्ट्राईक एंडला, तर गोलंदाजी मार्कवर तुलसीराम सांबरे या गोलंदाजाला पण पाहत आहे. खेचून मारण्याची मानसिकता जरूर आहे. हा फटका अधिकाधिक उंच गेलाय. क्षेत्ररक्षकाने जजमेंट चुकतेने केले आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल झालाय कन्वर्ट. सिच्युएशन बदलू शकते आणि ही बदलायला झाली आहे सुरुवात. डॉट बॉलचं कॉलम भरल्यानंतर विकेटचं कॉलम क्लिक केलं जात आहे. आणखी एक धक्का. किरण बाराच्या बॅट मधनं हा फटका फसला. गॉन. थँक्यू. काय कॉन्सन्ट्रेट होतं पहा. वायडिश लॉंगॉनला उभे होते आणि तदनंतर मैदान इतकं कव्हर केलं की मिडॉनच्या क्षेत्रामध्ये आले आणि झेलला कन्वर्ट केलं. कॅचेस विन द मॅचेस ही फार महत्वाची भूमिका आहे. आज एक झेल काय करू शकतो हे तुम्हा आम्हा सर्वांना ठाऊक आहे. म्हणून झेलची किंमत
ही तितकीच अधिक आहे. हिंमत दाखवली आणि तिथे किंमत आता मोजावी लागेल फलंदाज किरण बारातला. आणि जो स्ट्रगल आहे ना तो कंटिन्युअसली सुरू राहिला या स्पर्धेमध्ये. नव्याने बॅटर जो आता मैदानाच्या दिशेने नकुल मानकर या फलंदाजाला आपण पाहत आहे. सरकी शॉट खेळला जातोय, योग्य त्या पद्धतीचं टायमिंग जुळलं, टायमिंग विथ कनेक्शन, यशस्वी भव हा षटकार. 6. थँक्यू. म्हणून तुमच्याकडे अगदी ताकद असून चालायचं नाही. ताकदीचा उपयोग तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही क्रिकेटच्या पटलावर टायमिंग नावाचा अँटीडोट उपयोगी कराल. आणि हेच यावेळेस पाहायला मिळाला. छोटा पाक बडा धमाका. आणि आल्या आल्या अगदी नकुलने देखील स्वतःच्या नावाची ओळख जी इथून निर्माण करत असताना पासारखी शॉट खेळला, परंतु काय टायमिंग होतं. अतिशय सुरेख पद्धतीने अपीश खेळला, खाली ठेवण्याचा देखील प्रयत्न केला नाही आणि बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चढून निघून गेला 6 धाब्यांकरिता. जे प्रेशर आतापर्यंत बिल्ड झालं होतं ना ते प्रेशर या षटकाराने थोडंसं रिलीज जरूर झालंय. 11 अंकांवर धावफलक जादोरी किदाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. स्विचिटचा फटका जरूर खेळला. थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाला फक्त आणि फक्त बीट करायचं होतं आणि बॅकवर्ड ऑफ थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये चढून निघून जाईल सीमारेषा पार. कॅल्क्युलेशन रिक्स घेतली नकुलने आणि रिक्स झाली परावर्तित. चौकार. थँक्यू. स्विचिटचा फटका आणि तो लागला यावेळेस स्वीट, कारण की 4 धाबा येत आहेत आणि या चौकाराच्या मदतीने धावगतीच्या आतापर्यंत जाऊन पोहोचेल 15 या अंकांवर. चांगलं कॅल्क्युलेशन आहे नकुल मानकरच्या बॅटिंगच्या माध्यमानं. पुन्हा एकदा स्विचिटचा फटका वारंवार अतिशय सुरेख पद्धतीने. यावेळेस अगदी आपण पाहताय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये महानुंगाने हे म्हटलं यावेळेस नकुलने. म्हणून मी म्हटलं की आयुष्यात जोखीम पत्करायचे असेल ना तर रिक्स घ्यावीच लागेल. आणि रिक्स परावर्तित होत असताना पुन्हा एकदा दर्जेदार स्ट्रोक. चौकार. थँक्यू. या 4 धावा येत आहेत आणि या चौकाराच्या मदतीने धावगती 19 अंकांवर परिपूर्ण आता या मॅच मध्ये हावी झालाय. कनेक्शन यावेळेस तितकंसं प्रॉपरली तर जुळलं नाही. फटका अधिकाधिक उंच आहे. क्षेत्ररक्षक यावेळेस जजमेंट करू शकले नाहीत. ज्या दिवसाकडे तुमचा दिवस असेल सर्व काही गोष्टी तुमच्या समवेत जातील, परंतु आता म्हणू शकाल देवाने एक दरवाजा बंद केला तर दुसरा दरवाजा केला खुला. जरूर झेल नाही, परंतु धावचीच्या रूपाने नकुलचा एक मिनी इनिंग झाली समाप्त. गॉन. थँक्यू. पहा विकेट मिळतंय आणि धावगती आतापर्यंत 2-0 20 या अंकांवर. 7 धावेंची गरज आहे आता या मॅचला जिंकण्यासाठी. चला टीम नित्यसाई लोहिया नगर संघ जर उपस्थित झाला असेल तर या. लॉर्ड्स या ठिकाणी तयार आहेत आणि लॉर्ड्सची प्रक्रिया ती देखील कंप्लीट केली जाणार आहे. 7 धावेंची गरज आहे. आता 7चा आकडायची 7ची गरज होती खऱ्या अर्थाने चिंतामणी स्पोर्ट्स उमेळा फाटा संघाला. ती 7 मिळाली नाही पहिल्या इनिंगमध्ये. आणि आझाद वसई संघ या मॅच मध्ये थोडासा हवी जरूर आहे. जाग्यावरनं अगदी ऑफ साईडला खेळण्याचा मानस जरूर होता. प्ले अँड मिस होत असताना 2 षटकांचा खेळ इथून झालाय समाप्त आणि एक चांगल्या स्थितीमध्ये टीम आझाद वसई हा संघ 20 या अंकांवर. 7 धाब्यांची गरज आहे. लॉर्ड्सची प्रक्रिया जी कंप्लीट केली जाते. एक चिठ्ठी जी उचलली जाईल. न्यू स्टार वसई आणि चालू सामन्यातील विजयी संघ 2 चिठ्ठ्या आहेत. 4थ्या आणि 5व्या क्रमांकासाठी देखील मॅच होणार आहे ही सूचना आली आमच्यापर्यंत. म्हणून कुठल्याही संघाने जायचं नाहीये, कारण की आज वेळ आपल्याकडे भरपूर आहे आणि म्हणूनच आयोजकांच्या माध्यमाने या सूचना आमच्यापर्यंत पोहोचवल्या गेल्यात. कुठल्या संघाला मिळेल पुढे वाटचाल, कुठल्या संघाला मिळेल फायनलचं तिकीट, या सर्व काही गोष्टी थोड्याच वेळामध्ये अगदी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. 7 धावेंची गरज आहे ह्या मॅचला जिंकण्यासाठी आणि ही नुसती मॅच नाहीये तर डबल बोनस असेल.
कारण की जो संघ विजयी होईल तो थेट फायनलचं तिकीट गाठणार आहे आणि ही अगदी आपण म्हणू शकाल की दुग्ध शर्करा योग आता विजयी संघाला मिळाले बाय. डॉट बॉल येतोय या षटकामध्ये अगदी अमित घाटाल या गोलंदाजाला पण पाहताय 7 धावेंची गरज आहे अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी. सरबाटचा उपयोग केला जाईल. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, दॅट्स अ मेगा हिट. जणू काही रात्रीच्या अंधारामध्ये चमकणारा काजवा. षटकार 6. थँक्यू. काय बॅकलिप होती पहा. थोडासा चेंडू रेंज मध्ये मिळाला आणि रेंज हिटिंग ही स्ट्रॉंग आहे या फलंदाजाची आणि काय बॅकलिप आहे. फॉलो थ्रू व्यवस्थित, अधिकाधिक उंच आणि अधिकाधिक लांब. स्कोर इज लेवल नाव. 1 धावेची गरज या मॅचला जिंकण्यासाठी आणि फायनलचं तिकीट गाठण्यासाठी. अजूनही वेट करावं लागेल. पहा थोडीशी घाई यावेळेस पाहायला मिळाली. झेल कन्वर्ट तर झाला होता परंतु अगदी बॅटला स्पर्श झाला असावं की नसावं या सर्व काही गोष्टी तपासल्या अजून शिल्लक होत्या आणि जिथून अगदी फलंदाजांचे रिॲक्शन होते जरूर की डेफिनेटली, परंतु अतिघाई थोडीशी संकटात नाही असंच म्हणावं लागेल. एस्टॅनच्या मागे जास्त काही शिल्लक राहिलं नाही. 1 धावेची गरज आहे. म्हणून क्रिकेटच्या पटलावर जोपर्यंत वेळ तुमच्याकडे आहे ना त्या वेळेकरिता प्रयत्न करा. एकदा का वेळ हातातनं निघून गेली पश्चातापाशिवाय दुसरा पर्याय हा तुमच्याकडे शिल्लक राहत नाही. म्हणून टाइम इज मोस्ट इम्पॉर्टंट. 1 धावेची आता गरज आहे. उर्वरित 9 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. डेफिनेटली गोलंदाजी चांगली आहे परंतु गोलंदाजांना बळ तेव्हाच आलं असतं जेव्हा जर 35 ते 40 धावा जर असत्या स्कोर कार्डवर, परंतु ते बळ मिळालंच नाही पहिल्या इनिंगमध्ये. 1 धावेची गरज आहे आता या मॅचला जिंकण्यासाठी. कट करण्याचा प्रयत्न जरूर होता. अजून सुद्धा वेट करावं लागणार आहे इथून टीम आझाद वसई या संघाला. अर्थातच नेक्स्ट मॅचमध्ये न्यू स्टार वसई आणि नित्यसाई लोहिया नगर हे दोन्ही संघ आमने सामने तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. सेमी फायनलची मॅच 4थ्या आणि 5व्या क्रमांकासाठी देखील मॅच होणार आहे म्हणून कोणीही जाऊ नका. आणि स्ट्रॉंग फिनिश. पाहिलं एक सिंगल धाव काढायचे आहे परंतु 2 चेंडू बीट झाले आणि तदनंतर मात्र होप सारले. आता नाही, आता षटकारच खेचून मात्र हा विजयी नोंदीत करेन आणि या 6 धावेच्या मदतीने अगदी संघ झाला विजय. टीम आझाद वसई हा संघ अतिशय सुरेख पद्धतीचा खेळ आणि कॉंग्रॅच्युलेशन विजय संघाला मिळाले बाय. थेट फायनलचं तिकीट झाले पक्क. अभिनंदन. थँक्यू. मॅचची समरी जी आपण पाहत आहे पहिल्या इनिंगमध्ये असं वाटलं की चिंतामणी स्पोर्ट्स उंबळा फाटा संघ जरूर मैदानावर आहे परंतु मैदानावर असून कुठेतरी अगदी उतरले आणि शस्त्र आणायचे विसरले की काय हा प्रश्नचिन्ह. कारण की 26 धावा आपण पाहिला, 8 धक्के बसले. चांगली गोलंदाजी जी निखिल बुजडच्या माध्यमानं 14 धावा दिल्या, 2 महत्त्वाचे गडी बाद केले. विशाल घरतने 8 धावा दिल्या, 2 महत्त्वाचे गडी बाद केले. करण बुजड्याला पण पाहिलं, 3 धावा दिल्या, 2 महत्त्वाचे गडी बाद केले. आणि क्रिशने देखील चांगली गोलंदाजी केली. फक्त आणि फक्त 1 धावेंचं षटक आणि 1 महत्त्वपूर्ण विकेट देखील मिळवली. म्हणजे प्रत्येक गोलंदाजाच्या खात्यात 1 विकेट आहे आणि म्हणूनच या मॅचमध्ये ती स्टेबिलिटी नव्हती आणि टीम आझाद वसई संघाने या धावा अतिशय सुरेख पद्धतीने पार केल्या. फक्त आणि फक्त 2.5 चेंडूकडे आणि 7 विकेटने ही मॅच जिंकत असताना या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने अगदी 8 धावा दिल्या, 2 महत्त्वपूर्ण गडी बाद केले आणि बॅटिंगच्या माध्यमानं 5 चेंडूकडे 12 धावा देखील. सो विशाल घरत हा असेल